नमस्कार. आता सध्या फणसाचा सीझन चालू आहे. त्यामुळे आपण नेहमी फणसाचे निरनिराळे प्रकार करतो. फणसाचं आईस्क्रीम, फणसाच्या फणस पोळ्या, सांजणी, तसंच फणसाची खीर ही नेहमी केली जाते आणि फणसाची खीर ही बरेच जणं मुद्दामून करतात आणि फणसाच्या खिरीला नेहमी काप्या फणस वापरतात, बरक्या फणस वापरत नाही. नाहीतर मग ते गिळगिळीत होऊन आतमध्ये विरघळला जातो. तर आज आपण खास सिकेपी पद्धतीची बघणार आहोत फणसाची खीर. 4 काप्या फणसाचे गरे बारीक चिरून घेतलेत. एका नारळाचं अपरस दूध काढले. उरलेल्या त्याचा चवाचं पातळ दूध काढून घेतले. अर्धा बाऊल गूळ, आपल्याला हवी तर आपण साखर वापरू शकता. 1 चमचा बेसन, 1 चमचा वेलची पूड, फोडणीला 2 वेलच्या, चवीला मीठकणी. कढईत तापत ठेवून आपण त्यात अर्धा चमचा साजूक तूप घातलेलं आहे. तूप गरम होत आलंय. आपण वेलची टाकूया. आपली वेलची फुललेली आहे. आता आपण ह्याच्यात फणस टाकूया. फणस चांगला सवतळून घ्यायचा आहे. फणस नेहमी काप्या घ्यायचा, बरक्या घ्यायचा नाही आणि चांगला पिकलेला घ्यायचा. तुम्हाला फणस जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकतात. आमच्याकडे थोडा कमी लागतो म्हणून मी 1च वाटी घेतलाय. तुम्ही 2 बाऊल ह्या प्रमाणाला घेऊ शकता. आता आपण ह्याच्यात साधारणतः 1 बाऊल पाणी घालणार आहोत. आणि फणस थोडा शिजू देणार आहोत. 1-2 मिनिटात आपला फणस शिजला जाईल. आपल्या फणसाला चांगली उकळी आली आहे. फणस चांगला शिजला गेला असणार. आपण गूळ घालूया. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर घालू शकता. फणसाची किती गोडी आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीला मीठकणी. आता आपण ह्याच्यात जे नारळाचं पातळ दूध टाकलंय ते काढणार आहोत. गॅस बारीक करायचा आहे. ह्याला थोडी उकळी आणणार आहोत. आता आपल्या नारळाच्या दुधाला उकळी आली आहे. आपण ह्याच्यात बेसन जे घेतलंय ते पाण्यात हे करून मिक्स करून आपण ह्यात घालणार आहोत. कारण नारळाचं दूध फाटायची भीती असते. वेलची पावडर. आता आपण जे बेसन लावलंय ते घट्ट झालेलं आहे. आपलं नारळाची जी आपण नारळाच्या दुधात बेसन लावून केलंय ते घट्टपणा आलाय. आपल्या खिरीला घट्टपणा आलेला आहे. आपली खीर झालेली आहे. आता आपण जे अपरस दूध आहे ना, गॅस बारीक करायचा, अपरस दूध घालायचं, मिक्स करायचं. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत. आपली खीर तयार आहे.